नमस्कार सर्वांना. तर आज आपण आलो आहोत सगळ्यात उत्साहवर्धक असा व्लॉग घेऊन. दिवाळी शॉपिंग स्पेशल. दिवाळी म्हणजे फक्त सण नाही तर भावनांचा उत्सव. तर चला सुरू करूया आज पुण्याहून पिवळी दिवाळीची तयारी. तर आज आपण आलो आहोत आपल्या शहरातील सर्वात गजबजलेलं मार्केट म्हणजे बिझीलँड. दिवाळीत इथे वातावरणातच वेगळं असतं. लोकांची लगबग, नवीन कपड्यांच्या दुकानावरची गर्दी आणि सजावटीतून उमटणारा आनंद, सगळं काही सगळ्यात आधी कपडे निवडताना नंबर लागला तो श्रीनीलचा, कारण त्याचा आनंद म्हणजे घरचा उत्साह. तर आधी श्रीनीलसाठी काही छान छान कपडे आम्ही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. आता आहे घरच्या गृहलक्ष्मीचा नंबर रोशनी. दिवाळीत सगळं कसं सुंदर दिसतं, पण त्यात खऱ्या अर्थाने तेच आणते ती स्त्री. म्हणून तिच्यावर जे जे रंग सूट होणारे होते ते सगळे रंग तिने घेऊन घेतले. एक एक म्हणता 4-5 साड्यांची खरेदी झाली. नंतर परत 3 आवडल्या. असं करता करता 8-9 साड्या तिने या दिवाळीसाठी घेऊनच घेतल्या. खरं सांगायचं तर माणूस जगतो स्वतःसाठी, पण वाढतो तो परिवारामुळेच. घर सजवणं, नाती जपणं, प्रत्येक गोष्टीत परिवाराला एकत्र ठेवून ही ताकद फक्त स्त्रीच्या प्रेमातच असते. म्हणून म्हणतात ना की सुख आयुष्यात आपण आणतो पण समाधान पत्नी देते. रोशनी माझ्या जीवनात आली आणि खरंच जाणवलं प्रत्येक यशामागे एका स्त्रीचा हात असतोच. दिवाळीचे कपडे घेणं ही फक्त खरेदी नाही, तर ती आहे आपुलकीची ऊब, नात्यातलं प्रेम आणि कुटुंब एकत्र आहे हा आनंद साजरा करण्याचा. आता माझीही खरेदी करण्याची वेळ आली होती आणि मुळात पुरुषांची खरेदी थोडक्यात होते, पण निवड योग्य असली पाहिजे. सिंपल पण इलिजंट काहीतरी हवं होतं, म्हणून त्यामुळे मी गेलो कोटसूटवाल्याकडे, जे आमचं नेहमीचं दुकान आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात शेवटच्या सेगमेंटमध्ये गेलो की आमच्या मनोहरलाल या दुकानामध्ये, आणि तिथनं सगळं घेऊन घरी पोहोचलो. आणि या पद्धतीने आमच्या दिवाळीची खरेदीची या ठिकाणी सुरुवात झाली. येणाऱ्या दिवाळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.